नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. काही काळापूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे कट्टर शत्रू होतात, तर एकमेकांचे तोंड न पाहणारेही गळ्यात गळे घालून फिरू लागतात. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही अशीच काही परिस्थिती उद्भवलेली आहे. 2 दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीकास्त्र सोडणारे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या बंडाची तलवार आता मॅन केलेली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका करणारे, मुख्यमंत्र्यांनी दिलेली समज धुडकावून उमेदवारी अर्ज भरणारच असे ठामपणे म्हणणारे शिवतारे नरमले कसे? नेमके शिवतारे नरमले की अजित पवार नरमले? या अवकाळी बंडातून विजय शिवतारे यांनी नेमकं काय साधलंय पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये. विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटलेला आहे. त्यांच्यामध्ये मनोमिलन झालं. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली. तिथेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची चर्चा. त्यामुळे विजय शिवतारेंचं बंड आता थंड झालंय. कारण गेल्या 15 दिवसांपासून शिवतारे आणि अजित पवार असा संघर्ष सुरू होता. नेमका हा वाद काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा हा वाद होता. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चित झालाय. शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. शिवतारेंच्या भूमिकेने महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली. शिवतारे शिंदेंचेही ऐकायला तयार नव्हते. बारामतीच्या जागेचा पेच त्यामुळे वाढला. शिवतारेंच्या भूमिकेने सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी अडथळा निर्माण होणार होता. फडणवीसांच्या मनधरणीनंतर शिवतारेंचं बंड थंड झालं. शिवतारेंची नाराजी दूर झाली, त्यामुळे सुनेत्रा यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. दरम्यान बारामतीमध्ये येणाऱ्या पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. ती तारीख होती 11 मार्च. बारामती मतदारसंघ हा कोणत्या एका कुटुंबाचा सातबारा नाही. जनतेच्या मनामध्ये पवार कुटुंबियांविरोधामध्ये प्रचंड नाराजी आहे असे म्हणत यावेळेला आपण बारामतीमध्ये जनतेला न्याय मिळवून देणार अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे, नेत्यांना आवरावे, नाहीतर परिणाम वाईट होतील असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या गटातून येऊ लागले होते. शिवतारे आणि राष्ट्रवादीचा गेल्या 15 दिवसांचा काय संघर्ष होता, कसे शब्दबाण चालले पाहूयात. आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे. 2 पवार वर्सेस पुरंदर. विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे. सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड. आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा. जाऊ द्या यांचा कार्यक्रम. इतिहास घडू द्या. या पुरंदरने इतिहास घडवले. या पुरंदरने मोठे इतिहास घडवले. एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कमपणाने त्या ठिकाणी काम करत असतानाच अशा पैचं वक्तव्य करणं हे अत्यंत गैर आहे. मी एकनाथ शिंदेजींना विनंती करतो की या बाबतीमध्ये त्यांनी गंभीर नोंद त्या ठिकाणी घ्यावी. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड पैतीचे चीड आणि संताप निर्माण झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, ते शिवसेनेचे प्रमुख आहेत, योग्य ती समज शिवतारांसारख्या बेतालपणाने वक्तव्य करणाऱ्यांना द्यावी. याला आवरा. आणि जर हा आवरलाच जात नसेल तर याची अवकात, याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे. तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाग. आज तू बोलण्याचा कहर केला आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसेनेचे शिवराळ वाचारवीर विजय शिवतारे हे आमच्या स्वाभिमानावर
आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं. त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा. दरम्यान 11 तारखेला शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य केलं. त्यानंतर 12 तारखेला कशा प्रकारे राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलं ते आपण पाहिलं. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी देखील शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात आपल्या वक्तव्याची धार तीक्ष्णच ठेवली. त्यानंतर परत राष्ट्रवादी आणि इतर नेत्यांचा यावर आपल्याला पलटवार पाहायला मिळाला. तेही देखील पाहूया. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला. गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार. विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता बघूया त्याचे काय फायदा होतील, कोणावर होतील. पण त्यांना फडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही, अन्य पक्षाचा नाही. पवार कुटुंबावर तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतो किती, कुणासमोर बोलतो, तुला आता तू निवडून कसा येतो हे तुला दाखवतोच. हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवतेरांना पाडलेले. आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना. आज त्यांना कळेलच सांगून पाडणारा नेता अपक्ष उभं राहिल्यानंतर तर मग ज्या मागच्या जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटीने फरकाने म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवतारांचं. अशा पद्धतीने ते पडतील. परिवारवाद बाद झाला. पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करू नका. मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का, अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आतापर्यंत बाळगलेली आहे. अजित पवार उर्मट आहेत. त्यांनी पुरंदरच्या जनतेचा अपमान केला. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा लढवण्याचा चंगच बांधला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना वरच्या निवासस्थानी भेटीसाठी बोलावले होते. मोठ्या नाटकीय घडामोडीनंतर 7 तास प्रतीक्षेत बसलेल्या शिवतारेंना शिंदे अखेर ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी भेटले आणि त्यानंतर विजय शिवतारे यांचं बंड थंड होईल, शिवतारे भूमिका बदलतील अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. या भेटीनंतरही शिवतारे मुख्यमंत्र्यांचं ऐकत नव्हते. शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम होते. शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांनी काय भूमिका घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी यावर काय भाष्य केलं होतं पाहूया. पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल. मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू. हां, मी आपल्या शब्दाबाहेर नाही, परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्त्वाचा आहे. शिवतारे मला भेटले. मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ते गेलेत. त्यांची आता तब्येत ठीक नाही, त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे. आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार. विजय शिवतारे एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणतात ना की शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. हेच ध्यानात ठेवून
शिवतारे यांनी अनंतराव ठोपटे यांना गाठले। अनंतराव ठोपटे हे शरद पवार यांचे जुने वैरी समजले जातात आणि भोरमधून संग्राम थोपटे हे आमदार आहेत, त्यामुळे तिथे त्यांचा प्रभाव आहे। बारामती जिंकायची असेल तर थोपटे महत्त्वाचे आहेत हे शरद पवार आणि अजित पवारांनाही माहिती होते। त्याच अनुषंगाने सुनेत्रा यांनी आणि शरद पवार यांनी देखील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर शरद पवार यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली होती। थोपटे यांचं बारामतीतलं महत्त्व आणि थोपटे पवार कुटुंबातला वैर आपल्यासाठी फायद्याचा ठरेल हे लक्षात घेत शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि कशा प्रकारे पवार कुटुंबाने आपल्यावर अन्याय केला याचा पहाडाच वाचला होता। पाहूयात। ही मानसिकता खराब आहे ना, आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण? मग आता बघा 6,86,000 मतं पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं पवार विरोधी आहेत ना। मग आता एका बाजूला एका बाजूला भाऊज आहे, तर 5,50,000 मतदारांनी जायचं करून त्यांना दोघांनाही द्यायचं नाही। तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून, आणि मी आता नेहमी तुम्हाला सांगतो यावेळेस निकालाच आहे, काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही। लोकांना संधी देणे, ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले, चांगली गोष्ट आहे। पुरंदर काय पुरंदर एक हाती चालेल, चिडून आहेत ना लोक। आता मला 2019ला काय बोलते, अरे विजय शिवतारे असा प्रचाराचा भाग असतो, त्यावेळेस आपण बोलत असतो। मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला, त्याच्यावरून त्यांना राग आला। भर सभेत बोलतायत, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतो किती, तू कोणाशी बोलतोय। अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले ना, तुम्ही अनेक आताही चाललेलं असेल, कुणाचे आवाकी काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुर्मीजी आहे। अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, ते मी त्यांना माफ केलेलं आहे, जनता नाही माफ करत ना। पुरंदरचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही, एकदम ओपन। इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत, लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची। आणि काय होईल ते होईल, किती मोठे आहेत, काय फाशी देतील की वळ्या हातील, काय करायचं ते करा। महायुतीतल्या घटक पक्षामध्ये असलेल्या विजय शिवतारे यांनी जी वेगळी भूमिका घेत बंडाची सुरुवात केलेली होती त्याचा घटनाक्रम आपण टप्प्याटप्प्याने पाहिला। कशा प्रकारे त्यांनी सर्वात आधी भूमिका व्यक्त केली, त्यानंतर शब्दबाण चालले, त्यानंतर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका जाहीर केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2 वेळा झालेल्या बैठकीनंतर देखील विजय शिवतारे यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते। 12 एप्रिलला 12 वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार आणि या पाचवी शक्तीचा आपण 12 वाजवणार अशा प्रकारे म्हणत त्यांनी एल्गारच केला होता। ग्रामीण दहशतवादाचा उगम शरद पवार कुटुंबामुळे झाला। सुप्रिया सुळे यांनी 2% कामे सुद्धा या मतदारसंघात केली नाहीत असे अनेक आरोप देखील त्यावेळी शिवतारे यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं। गेले 15 दिवस हे बंड चाललं। शिवतारे हे मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नव्हते, ते अजित पवार यांच्या विरोधात भूमिकेवर ठाम होते। मात्र आता हे बंड थंड झालेलं आहे। हे बंड कुणामुळे थंड झालं या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। विजय शिवतारे पुरंदर मतदारसंघातून निवडून येत होते। अजित पवारांनी आव्हान देत शिवतारेंचा पराभव केला। शिवतारेंची अजित पवारांकडून राजकीय कोंडी करण्याचा देखील प्रयत्न झाला। अजित पवारांबाबत शिवतारेंनी अनेक गंभीर आरोप देखील केले। पराभवाचा वचपा काढण्याचे शिवतारेंनी 2024ला ठरवले। बारामतीमध्ये नणंद भावजय अशी लढत निश्चित आहे, त्यामुळे सुनेत्रा पवारांचा पराभव म्हणजे आपल्या अपमानाचा बदला असे शिवतारेंना वाटले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा युती धर्म पाळण्याचा आदेश विजय शिवतारे यांना दिला। मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावत शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम होते। बारामतीची जागा महायुतीची ही प्रतिष्ठेची जागा आहे। भाजपाने यात हस्तक्षेप केला आणि शिवतारे यांनी आपली भूमिका अखेर बदलली।
अजित पवार शिवतारेंची राजकीय कोंडी करणार नाहीत असे आश्वासन या बैठकीमध्ये देण्यात आले. अजित पवार नरमले कारण गरज त्यांची सुद्धा होती. पार्थ पवारांच्या 2019च्या पराभवाची नामुष्की अजित पवारांवर ओढावली होती. शिवतारेंच्या निमित्ताने पत्नी सुनेत्रा यांच्या पराभवाची नामुष्की दादांना नको होती. त्यामुळे सुनेत्रा यांचा पराभव झाल्यास राजकीय भविष्य अजित पवार यांचं संपुष्टात येऊ शकलं असतं, कारण कुटुंबातला कोणताही व्यक्ती हा राजकारणात सक्रिय नसता. पुरंदरची विकास प्रकल्प रखडलेली आहेत. विकास निधीची चावी ही अजित पवारांकडे, कारण अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. विकास प्रकल्पांच्या निधीसाठी अजित पवार शिवतारेंना मदत करतील असे आश्वासन सुद्धा या बैठकीमध्ये देण्यात आले. त्यामुळे शिवतारे यांनी सुद्धा नरमाईची भूमिका घेतली. या आश्वासनानंतर शिवतारेंनीही नरमाईची भूमिका घेतली. दरम्यान या अवकाळी बंडातून विजय शिवतारे यांनी काय साधले? अजित पवार यांचा विरोध फक्त हा दाखवण्यासाठी केला. बंड करणारे उघडपणे बोलत नाहीत, गुपचूप बंड करतात. मात्र शिवतारे तसं करत नव्हते. शिवतारे रोकटोक अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसायचे. बोचरी टीका अजित पवार यांच्यावर शिवतारे यांनी केली होती. शिवतारेंना दाखवायचे होते अजित पवारांना आपली गरज आहे. शिवतारे यांना माहिती होतं बंडातून काहीही मिळणार नाही, मात्र आपण बंड करून दबाव तंत्राचा वापर करून आपली विधानसभा सुनिश्चित करू शकतो. शिवतारे यांनी राजकीय महत्त्व या बंडातून निर्माण केले. जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.